तर पहा, हा आहे सुमेध. हा जवळपास एक 4 वर्षाचा असेल तेव्हापासून माझ्याकडे क्लासला येतो. 3 वर्ष झाले त्याला क्लासला येऊन. तर ज्यावेळेस माझ्याकडे तो क्लासला आला तेव्हा त्याला व्यवस्थित पेन्सिल पण पकडता येत नव्हती. 1-2 महिने तर तो म्हणजे नुसता असाच येऊन बसायचा, काही अभ्यास करत नव्हता किंवा काही राईट नव्हता करत. पण त्यानंतर थोडं थोडं करून मी त्याला ट्रेसिंग शिकवलं. तर ट्रेसिंग पण तो जवळपास 2 वर्ष ट्रेसिंगच करत होता. कोणतं नंबर ओळखत नव्हता किंवा कोणतं लेटर ओळखत नव्हता, कोणतं मुळाक्षर ओळखत नव्हता. मग ह्या गोष्टी झाल्या. नंतर मागच्या वर्षी त्याच्या पॅरेंट्सने त्याचं पहिलीमध्ये ॲडमिशन केलं. तर पहिलीमध्ये पण तो सारखा आजारी असल्यामुळे जास्त स्कूलमध्ये जात नव्हता. मग क्लासला यायचा, पण तो फक्त आ इ ई असं म्हणजे मी जे राईट करायला देईन ते व्यवस्थित राईट करायचा. तुम्हाला दाखवते. हे मी दिले आ इ ई, हे तो एकदम प्रॉपरली राईट करत होता. पण जी मुळाक्षरे आहेत ना, तर तो ते ओळखत नव्हता. पण आता काय झालंय, 8 दिवसापासून, 8 नाही, जवळपास 15 दिवसांपासून तो आता व्यवस्थित आ इ ई उ ऊ इथपर्यंत सगळं छान बोलतो आणि ओळखतो पण. बोल सुमेध, आ इ ई उ ऊ बोल. एवढा फरक त्याच्यामध्ये पडलाय. आणि आता त्याला कोणतं पण मुळाक्षर मी सांगितलं तरी पण तो एकदम छान ओळखतो. बोल. आ इ ई उ ऊ. ई. हे काय? उ ऊ. आ ओ. हे. ई. हां. हे. उ. हां. हे. ओ. हां. तर तुम्ही पाहिलंच असेल ह्याने किती छान आदले मधले मुळाक्षरे पण ओळखले. तर मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक पॅरेंट्सनी थोडासा पेशन्स ठेवायला पाहिजे. आपल्या मुलांना बरोबर. तुमच्या समोरच उदाहरण आहे. 3 वर्षांपासून आत्ता तो व्यवस्थित रायटिंग आणि रीडिंग करायला शिकलाय. त्यामुळे कोणीही आपल्या मुलांना जास्त टॉर्चर करू नका. ते बरोबर अभ्यास करतातच त्यांचे. काही मुलं लवकर शिकतात, काही मुलांना वेळ लागतो, पण ते अभ्यास करतातच. आणि याचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये खरंच खूप पेशन्स आहे.